नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। जैम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जैम विशेष मध्ये आज आपण कृषी कायदे जे मागे घेतले गेले त्यानंतर जे वादग्रस्त वक्तव्य पुढे आलं आणि एकूणच आज या कृषी कायदे लोकसभेमध्ये मंजूर करत असताना माघारी घेत असताना हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काय काय घडलं याचा तपशील पाहणार आहोत आणि त्यासोबतच आज जैम विशेष मध्ये एक अत्यंत संवेदनशील बातमी जी बीड मधून आहे। वीज बिल वसुलीला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली त्याचाही तपशील पाहणार आहोत। सुरुवात करूयात आजच्या जैम विशेषला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आला। तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द करण्याचं विधेयक अर्थात हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आला। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे कायदे रद्द करण्यात आले। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेमध्ये तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला। विरोधकांच्या गोंधळातच हा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला। कृषी कायदे मागे घेत असताना मोठा गदारोळ आज संसदेमध्ये पाहायला मिळाला। हा गदारोळ पाहायला मिळत असताना आज पहिल्याच दिवशी आवाजी मतदानानं हा कायदा जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच आश्वासन दिलं होतं आणि त्याच आश्वासनाप्रमाणे कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आलेला आहे। तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले। हे कृषी कायदे लोकसभेमध्ये आज मंजूर करण्यात आले, माघारी घेण्यात आलेले आहेत। हे कृषी कायदे मागे घेत असताना संसदेमध्ये आज जोरदार गदारोळ पाहायला मिळालेला आहे। या गोंधळातच कृषी कायदे मागे घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर विरोधकांनी मात्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली। कृषी कायदे मागे घेणं हे शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं यश असल्याचं सांगितलं जात असलं तरी चर्चेला का जागा दिली नाही असाही प्रश्न उपस्थित केला गेला आणि याच दरम्यान संसदेमध्ये जोरदार गदारोळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। माननीय अध्यक्ष महोदय, मैं प्रस्ताव करता हूँ चर्चा जब होगी जब सदन में व्यवस्था होगी। आश्वासन और कृषि सेवा पर करार सदन में व्यवस्था होने के बाद चर्चा होगी। चर्चा लेकर आए सदन में संवर्धन और सरलीकरण विधेयक 2020 आवश्यक जाइए, मैं चर्चा कराऊंगा। विधेयक 2020 का निर्गत और आवश्यक चर्चा करना चाहते हैं ना 1955 का सदन में चर्चा करना चाहिए। इस माहौल में चर्चा करना चाहते हैं आप, किया जाए। जाइए अपनी अपनी सीट पर। हम चर्चा करना चाहते हैं, इस माहौल में चर्चा करना चाहते हैं आप। लोकसभेमध्ये कृषी कायदे माघारी घेतले जात असताना विरोधकांनी गोंधळ सुरू केला। त्यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कडक शब्दात समज दिलेली आहे। या दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील हिंसक इशारा दिल्याचं पाहायला मिळालं। केंद्र सरकारनं आपलं डोकं ठिकाणावर ठेवलं आणि आमच्याशी बोलावं असं राकेश टिकैत यांनी म्हटलेलं आहे। नाहीतर 26 जानेवारी काही दूर नाही असं राकेश टिकैत यांनी इशारा देताना म्हटलंय। आम्ही पण इथेच आहोत आणि 4 लाख ट्रॅक्टरही इथेच आहेत असं राकेश टिकैत यांनी म्हटलेलं आहे। हे कृषी कायदे माघारी घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या। मात्र दुसरीकडे लोकसभेत कृषी कायदे माघारी घेतले जात असताना विरोधकांनी देखील जोरदार गोंधळ सुरू केला। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कडक शब्दांमध्ये समज दिली। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहणार आहोत।
माननीय अध्यक्ष महोदय, मैं प्रस्ताव करता हूँ कृषक चर्चा जब होगी जब सदन में व्यवस्था होगी। आश्वासन और कृषि सेवा पर करार सदन में व्यवस्था होने के बाद चर्चा होगी। क्या लेके आए सदन में? संवर्धन और सरलीकरण विधेयक 2020 आवश्यक जाइए, मैं चर्चा कराऊंगा। विधेयक 2020 का निर्गत और आवश्यक चर्चा करना चाहते हैं ना? 1955 का सदन में चर्चा करना चाहिए, इस माहौल में चर्चा करना चाहते हैं आप? किया जाए। जाइए अपनी अपनी सीट पर। हम चर्चा करना चाहते हैं, इस माहौल में चर्चा करना चाहते हैं आप? जोरदार गोंधळानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत असताना राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं म्हटलं की विना चर्चा कृषी कायदे मागे घेतल्यावरून हा गोंधळ झाला। सरकार चर्चेला घाबरत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला। सध्या दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर अधिकृतरित्या कृषी कायदे आज मागे घेण्यात आले। कृषी कायदे मागे घेताना चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत होती। मात्र सरकारनं घाबरून चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतल्याचा निशाणा राहुल गांधींनी लगावलेला आहे। पाहूया कि 3-4 बड़े जो पूंजीपति हैं उनकी शक्ति हिंदुस्तान के किसानों के सामने खड़ी नहीं हो सकती, और वही हुआ। जो 3 काले कानून थे उनको अंत में रद्द करना पड़ा। ये किसानों की, मजदूरों की सफलता है। मगर जिस प्रकार से ये कानून रद्द किए गए बिना कोई डिस्कशन, पार्लियामेंट में इसके बारे में चर्चा नहीं होने दी, यह दिखाता है कि सरकार डिस्कशन से डरती है। स्वतःला शेतकरी नेते म्हणणाऱ्या राकेश टिकैत यांनी केंद्राला इशारा देताना अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरलेली आहे। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असले तरी मात्र आमचे बांधव शहीद झाले आहेत, त्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाही। मात्र हे सांगत असतानाच राकेश टिकैत यांनी हिंसक इशारा दिलेला आहे। 26 जानेवारीला आम्ही आंदोलन उग्र करू असं राकेश टिकैत यांनी म्हटलेलं आहे। राकेश टिकैत यांनी असं म्हटलंय की हा जो कायदा आहे तो एक मोठा रोग होता, पण आता हा रोग गेला असल्यानं सरकारनं इतर मागण्यांवर विचार करावा अशी मागणी राकेश टिकैत यांनी केलेली आहे। शेतकरी आंदोलकाची भूमिका आता नेमकी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृषी कायदे माघारी घेतले पण आंदोलन माघारी घेतलं गेलं नाही असं हे शेतकरी सांगतात। आंदोलकांकडून उरलेल्या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे। येत्या प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचं सूतोवाच करण्यात आलेलं आहे। हे जे कृषी कायदे आहेत ते मागे घेतल्यानंतरही प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करू असं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे। या आंदोलकांकडून आता कृषी कायदे माघारी घेतल्या गेल्यानंतर देखील आंदोलन माघारी घेतलं गेलं नाही असं सांगण्यात येत आहे। उरलेल्या मागण्यांचा त्यांनी आता पुनरुच्चार केलेला आहे। कायदा मागे घेतल्यानंतर अर्थात आज कृषी कायदा जो मागे घेतला त्यानंतर नेमक्या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत त्या आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। सरकारनं एमएसपी मुद्द्यावर बोललं पाहिजे ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे। प्रदूषण ही मोठी समस्या आहे, त्यावरही चर्चा करावी अशी मागणी या आंदोलकांची आहे। एमएसपीवर चर्चा करून त्याचा कायदा करायला हवा असं हे आंदोलक म्हणतात। मागील 10 वर्षांपासून ट्रॅक्टरचा विषय प्रलंबित आहे, त्यावर चर्चा व्हावी अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। अजूनही हे आंदोलन जे ते मागे घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात याची नेमकी काय अडचण निर्माण होतीये त्याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. दिल्लीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी वाहतुकीसाठी मोठी अडचण. प्रजासत्ताक दिनी आंदोलन झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताक दिनी आंदोलन झालं तर प्रशासनाचा ताण वाढू शकतो. आंदोलनाच्यामुळे वस्तू पुरवठ्याच्या नियमिततेत अडथळा निर्माण झालेला आहे. कायदे माघारी घेतले गेले, मात्र दरम्यान राज्यसभेत गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली. राज्यसभेमध्ये 12 गोंधळी खासदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबित खासदारांमध्ये शिवसेनेचे अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं. या 12 खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या 12 खासदारांमध्ये काँग्रेसचे 6, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी आंदोलन आणि इतर मुद्द्यांवरून राज्यसभेमध्ये या 12 खासदारांनी गोंधळ घातला होता. त्या दरम्यान या खासदारांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर कागदपत्रे फेकली आणि सभागृहातील कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेल्या टेबलावर चढून गदारोळ केला आणि म्हणून या खासदारांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली होती. या 12 गोंधळी खासदारांबाबतचा निर्णय राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांच्याकडे प्रलंबित होता. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी निर्णय दिला. राज्यसभेत या विरोधी खासदारांच्या अत्यंत असभ्य वर्तनाचा उल्लेख करताना सभापती नायडू भावूक झाले होते. त्यामुळे सभापती याबाबत काही कठोर आणि मोठा निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं ते नेमके कोण आहेत याचा तपशील आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचं निलंबन करण्यात आलंय. शिवसेना खासदार अनिल देसाई यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. काँग्रेसच्या खासदार फुलोदेवी नेताम यांचं निलंबन करण्यात आलं. त्यासोबतच 4थ्या क्रमांकाच्या खासदार काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांचं निलंबन करण्यात आलं. काँग्रेसच्या रिपुन बोरा या खासदाराचं निलंबन करण्यात आलंय. काँग्रेसचे राजामणी पटेल यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. सय्यद नासिर हुसेन काँग्रेसचे खासदार आहेत, यांचंही निलंबन करण्यात आलं. अखिलेश प्रसाद सिंह काँग्रेसचे खासदार यांनाही निलंबित करण्यात आलंय. डोलासेन तृणमूलचे खासदार त्यांचं निलंबन झालं. शांता छेत्री तृणमूलच्या खासदार आहेत, त्यांचंही निलंबन करण्यात आलंय. विनय विश्वम सीपीआयचे खासदार त्यांना निलंबित करण्यात आलं. एलामरम करीम सीपीएमचे खासदार यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान मोदींनी संवाद साधत असताना भविष्यामध्ये संसदेचं मूल्यमापन करताना संसद कशी चालवली आणि किती चांगलं योगदान दिलं गेलं याचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्यासोबतच कोणी किती विरोध केला आणि किती जोर लावला हे मूल्यमापनाचे मानदंड असू शकत नाहीत असं म्हटलं होतं. संसदेमध्ये किती तास काम झालं, कोणत्या विषयांवर काम केलं गेलं हे महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अधिवेशनापूर्वी बोलत असताना सांगत असताना संसदेमध्ये प्रश्न विचारा, संसदेत शांतता राखा असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं. नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं होतं ते आता आपण पाहणार आहोत. हम चाहते हैं सरकार हर विषय पर चर्चा करने के लिए तैयार है, खुली चर्चा करने के लिए तैयार है. सरकार
हर सवाल का जवाब देने के लिए तैयार है। और आजादी के अमृत महोत्सव में हम ये भी चाहेंगे कि संसद में सवाल भी हो, संसद में शांति भी हो। हम चाहते हैं संसद में सरकार के खिलाफ, सरकार की नीतियों के खिलाफ जितनी आवाज प्रखर होनी चाहिए हो, लेकिन संसद की गरिमा, स्पीकर की गरिमा, चेयर की गरिमा, इन सब के विषय में हम वो आचरण करें जो आने वाले दिनों में देश की युवा पीढ़ी को काम आए। तेव्हा आज दिवसभर संसदेमध्ये हे कृषी कायदे मागे घेतल्या गेल्यानंतर जोरदार गदारोळाची परिस्थिती आपण पाहिलीच। मात्र आता 26 जानेवारीला नेमकं हे आंदोलक करतात काय हेही पाहावं लागेल। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पहा फक्त जयम विशेष। ब्रेक नंतर जयम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वीज खंडित केल्यानं शेतकरी तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। वीज बिल सक्तीला कंटाळून ही आत्महत्या बीड मध्ये झाली। 23 वर्षीय कृष्णा राजाभाऊ गायके असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। झाडाला गळफास घेऊन आत्महत्या त्यानं केली। गेवराई तालुक्यामध्ये निपाणी जवळका या गावचा वीज पुरवठा गेल्या 8 दिवसांपासून खंडित करण्यात आला। सक्तीची वीज बिल वसुली आणि यामुळे हा तरुण वैतागला होता। शेतीमध्ये कशा पद्धतीनं पीक पाणी घ्यावं, एकीकडे निसर्गाचं संकट तर दुसरीकडे अशा पद्धतीनं वीज बिल सक्ती, याच प्रश्नातून, याच विवंचनेतून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे, टोकाचा निर्णय घेतलेला आहे। पोटचं पोर गमावलेल्या आईचा टाहो ऐका। काय केलं दादा कृष्णानी? दादा तुम्हाला कसं सांगितलं नाही? दादा तुम्हाला कसं सांगितलं नाही? मला राहिली सांगायची ना सोनीला. तू विचार ना त्याला. जिजा मी काय करू? जिजा मला सांगा ना, तू काय कर म्हणजे करते ना. जिजा मला काय करायचं सांगा ना तुम्ही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती प्रतिक्रिया आपण ऐकणार। तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कांद्याचे रोप लावले होते आणि डीपी महावितरणने तोडली। त्या मुलाच्या आईचा टाहो या सरकारच्या कानावर जात नाही का? अजितदादा पवारांना या मातेचं दुःख कळत नाही का? उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे साता समुद्राच्या पार तिथे जातो, पण त्यालाही हा टाहो ऐकायला येत नाही का? ज्या लोकांनी शरद पवार साहेबांची भिजलेली डीपी ठेवली होती त्यांची डीपी कापल्या जाते आहे आणि दुर्दैव आहे की आज शेतकरी त्यामुळे आत्महत्या करतात आहे। आणि म्हणून अजितदादा पवारांनी एवढं निर्दयी होऊ नये एवढंच माझं सांगणं आहे। तेव्हा या प्रश्नावरून भाजपकडून आता मवियाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे। माणिक कदम यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया एकदा आपण पाहूया। 2 शेतकऱ्याचे बळी गेलेले आणि ह्या 2 शेतकऱ्याच्या बळीला केवळ आणि केवळ ह्या राज्याचे ऊर्जा मंत्री हे जबाबदार आहेत। आणि जर असंच जर ह्या महाराष्ट्रातलं विजेचं धोरण ह्या सरकारचं जर राहिलं तर पुढे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये आत्महत्येचा कस साधतो की काय अशी मला भीती वाटायला लागलेली आहे। परंतु तरीही मी मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलाला आवाहन करतो, पोरांनो तुम्ही आत्महत्या करू नका
आपण एखाद्या अधिकाऱ्याला धोडकू, एखाद्या मंत्र्याला आपण गाडी आणू, मंत्र्याच्या घरी जाऊ, मंत्र्याच्या दारी आंदोलन करू, परंतु आता आत्महत्या नाही करायची. तेव्हा या सगळ्या प्रकारानंतर स्वतः आत्महत्या करू नका. आपण एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला मार देऊ, वेळ प्रसंगी आता स्वतःचा जीव न घेता दुसऱ्यासाठी म्हणून, अर्थात या सगळ्या प्रक्रियेनं ही परिस्थिती उद्भवल्यानंतरची ही माणिक कदम यांची प्रतिक्रिया आहे. वीज खंडित केल्यानं शेतकरी तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली, वीज बिल सक्तीला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यानंतर त्या तरुणाच्या आईची काय व्यथा झाली ती एकदा पुन्हा आपण पाहणार. काय केलं दादा कृष्णाने? दादा तुम्हाला कसं सांगितलं नाही दादा त्याने? दादा तुम्हाला कसं सांगितलं नाही त्याने? मला राहिली सांगायची ना सोडीला. तू विचार ना त्याला. जिजा मी काय करू? जिजा मला सांगा ना तू काय कर म्हणजे करते ना. जिजा मला काय करा येईल सांगा ना तुम्ही. 23 वर्ष कृष्णा राजाभाऊ गायके या तरुणानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईचा टाहो हा आपण ऐकलेला आहे. हा टाहो ऐकण्याची वेळ आली कारण वीज बिल सक्ती करण्यात आली. शेतकऱ्यानं शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सगळा प्रकार गेवराई तालुक्यातल्या निपाणी जवळका या गावचा आहे. तेव्हा आता सरकार या आईचा टाहो ऐकून वीज बिल सक्तीची ही पद्धत बंद करते का? नवीन काही धोरण या शेतकऱ्यांसाठी पुढे आणते का? हे पाहावं लागेल. शेतकऱ्याच्या बांधावर सरकारमधले मंत्री जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतात का? हे पाहण्याची वेळ या बातमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. ही फक्त एका बीड जिल्ह्यातली परिस्थिती नाही, तर जवळपास महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकऱ्यांची अशीच अवस्था आज सगळीकडे पाहायला मिळते. तेव्हा टोकाचा निर्णय न घेता आपण या आपल्या कष्टाच्या मार्गाने पुढे जात असताना शेतीतून आणखी काही आपल्याला सकारात्मक करता येतंय का याचा प्रयत्न करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार काय निर्णय घेतंय हे पाहावं लागेल. या बातमीसोबतच जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.